हॅलो. आज मी बनवत आहे मूग डाळ भजी. त्यासाठी मूग डाळ आणि पोहे मी भिजत ठेवले आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, कढीपत्ता, मिरची, जिरं हे एकत्र घेतलं आहे. त्यामध्येच मी जे भिजवलेले मूग डाळ आणि पोहे आहेत तेही मी घेतले. तर मला त्याची एकदम दरदरीत अशी पेस्ट बनवायची आहे. तर ती वाटून झाल्यानंतरला त्याच्यामध्ये मी हळद, लाल तिखट, हिंग, गरम मसाला, मीठ हे सगळं एकजीव करून घेतलं आहे. त्यासोबतच त्याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मला तिखटपणा आवडतो म्हणून थोडी बारीक चिरलेली मिरची ॲड केली आहे. त्यानंतर एका भांड्यामध्ये मी तेल गरम करत ठेवलं आहे. एका साईडला माझी पेस्टही रेडी झालेली आहे भजी बनवण्यासाठी. तेल जसं गरम होणार तसं मी चमच्याच्या साहाय्याने थोडी पेस्ट जी बनवलेली होती ती मी ॲड करत जाणार आहे. तर ह्याला आपल्याला थोडं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं आहे. तर अशी काही माझी भजी रेडी झाली आहे. थँक्यू फॉर वॉचिंग.